श्री स्वामी समर्थ। आज पारायणाचा दुसरा दिवस आहे। गुरुचरित्र साप्ताहिक पारायणाला कालपासून सुरुवात झालीच आहे। पण पारायण काळामध्ये भरपूर जणांनी असा अनुभव घेतला असेल काल किंवा आजही की पारायण काळामध्ये काहीतरी त्रास होतोय आपल्याला, म्हणजे मन न लागणे, मन अस्ताव्यस्त होणे, मन शांत न होणे, मन अस्थिर राहणे, आपलं मन कुठेतरी बाहेर फिरायला जाणे, आळस येणे, जांभई येणे, कंटाळा येणे, बोर होणे, मनका दुखणे, पाय दुखणे, अशा भरपूर गोष्टी आहेत सांगायला गेलं तर। आणि या गोष्टींचा त्रास आपल्याला का होतो, या गोष्टी मागे काय रहस्य असेल, या संबंधीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे। महाराज परीक्षा बघतात का पारायण काळात? तर हो, महाराज खूप परीक्षा बघतात। गुरुचरित्राचं पारायण जितकं सोपं तितकंच अवघड आहे। आपला भक्त या परीक्षेमध्ये किती टिकून राहतो, या सेवेमध्ये किती टिकून राहतो व किती कष्ट भोगण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे, हे देखील महाराज आपल्या या पारायण काळामध्ये परीक्षा बघत असतात। अजून कोणती कारणं असू शकतात, वाईट शक्तींचा आपल्याला त्रास होतो का, किंवा कोणता दोष आहे का आपल्याला, या संबंधी संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड झालेला आहे। त्याची लिंक मी खाली देत आहे, नक्कीच आपल्या चॅनलला व्हिजिट करायला अजिबात विसरू नका। श्री स्वामी समर्थ।